मँगलोर टू जेएनपीटी हा जो सगळा आपला ॲग्रिकल्चर कॉरिडॉर आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे भारताच्या ॲग्रिकल्चरसाठी. पण मँगलोर टू जेएनपीटीमध्ये JSW पोर्ट जे जयगडला आहे ते सोडून कुठलंही ॲक्टिव्ह पोर्ट असताना दिसत नाही आहे. ज्याच्यामुळे मँगलोरपासून, आंध्र प्रदेशपासून, कर्नाटकापासून, गोव्यापासून सगळे कंटेनर जे आपल्या JNPTला घेऊन जावं लागतात. त्याच्यामुळे प्रचंड लॉजिस्टिक कॉस्ट वाढते. त्याच्यामुळे आपला जो ॲग्रिकल्चर नाशवंत माल आहे तो खराब होण्याची शक्यता आहे. होल्डिंग कॉस्ट वाढते. हे सगळं आपण क्रब करू शकतोय जर आपल्याला रत्नागिरीच्या जवळ जयगडमध्ये जे JSW पोर्ट आहे तिथून जर आपण ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट चालू केला तर साधारणतः 1000 कंटेनरच्या आसपास आपण कंटेनर तिथून पाठवू शकतो, जेणेकरून JNPTला न जाता हिथं यावे आणि ह्याच्यामुळे त्यांची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, त्याचा प्राइस कॉम्पिटिटिव्हनेस वाढेल. प्राइस कॉम्पिटिटिव्हनेस वाढला तर ह्याची इझी ॲक्सेप्टन्स एक्सपोर्टमध्ये होईल. आपला एक्सपोर्ट वाढेल आणि त्याचा एक्सपोर्टरना पण फायदा होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना पण फायदा होईल. ह्या कामासाठी केंद्र सरकारमधून AFEDA आणि राज्य सरकारमधून मित्र, ज्याला महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणते, या दोन्ही संस्था अत्यंत ताळमेळाने आणि अभ्यासपूर्वक ह्याच्यावरती काम करत आहेत. या दोन्ही संस्थांच्या संगनमताने हे काम चालू आहे आणि हे कामामुळे विशेषतः कोकणाच्या ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये कोकणाला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब होण्यामध्ये विशेषतः प्राधान्य मिळेल आणि कोकण हे बघता बघता काही वर्षामध्ये ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब डेव्हलप होईल. इथली ॲग्रिकल्चर इंडस्ट्री डेव्हलप होईल, इथला एक्सपोर्ट वाढेल आणि इथे रोजगार मिळेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.